भोवतालच्या परिस्थितीतून संधी कशी शोधायची याचं एक उदाहरण म्हणजे एशियन पेंट्स हा अस्सल भारतीय ब्रँड। 1942च्या छोडो भारत चळवळीत परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला गेला होता आणि दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीचा तो काळ होता। बाहेरून पेंट्स मागवता येत नव्हते, त्यामुळे काही परदेशी कंपन्या आणि शालीमार ही एकमेव भारतीय कंपनी या क्षेत्रात तग धरू शकली। बाकी कंपन्या बंद पडल्या। बाजारात जागा निर्माण झाली आहे हे बनिया समाजातल्या लोकांना सगळ्यात आधी कळतं। असेच चंपकलाल चोक्सी, चिमण चोक्सी, सूर्यकांत दाणी आणि अरविंद वकील हे चौघं मुंबईत गिरगावातील गायवाडी भागात एकत्र जमले आणि त्यांनी सुरुवात केली एशियन पेंट्सची। त्याचीच ही कहाणी। 1942 पासून ते 1952 पर्यंत कंपनीने 23 कोटी रुपयांचा महसूल कमावलेला होता आणि 1967 मध्ये कंपनी भारतीय बाजारातील हिस्सेदारीच्या निकषावर सगळ्यात मोठी पेंट्स कंपनी बनलेली होती, कारण संस्थापकांनी बांधलेलं वितरणाचं अचूक जाळं। भारतात तेव्हा पेंट्ससाठी खास अशी दुकानं किंवा शोरूम नव्हती, पण एशियन पेंट्सनं त्याची सुरुवात केली। तर अगदी पहिल्यापासून विस्ताराची भूमिका ठेवली। नवीन कंपन्या आपल्या ताफ्यात सामील करून घ्यायच्या आणि एशियन पेंट्सचा विस्तार करायचा। पेंट्स उद्योगात नवीन प्रयोग करत आधुनिक अनुभव ग्राहकांना द्यायचा आणि उत्पादनांमध्ये नाविन्य कायम राखायचं अशी एशियन पेंट्सची रणनीती होती। भारतात पहिला वॉशेबल पेंट एशियन पेंट्सनेच आणला, म्हणजे भिंती चक्क धुता येणार होत्या। आणि जेव्हा टीव्ही जाहिराती सुरू झाल्या तेव्हा तर एशियन पेंट्सनं दणकाच उडवून दिला। 1954 मध्ये कंपनीचा मॅस्कॉट गुट्टू हा प्रसिद्ध व्यंगचित्रकार RK लक्ष्मण यांनी रेखाटला होता। तर डोंट लूज युअर टेम्पर, यूज ट्रॅक्टर डिस्टेम्पर ही कंपनीची टॅगलाईन। आणि पुढे 80च्या दशकात हर घर कुछ कहता है ही कॅचलाईन कमालीची लोकप्रिय झाली। 1978 मध्ये कंपनीने फिजी इथं आपली पहिली परदेशातील कंपनी स्थापन केलेली होती आणि पुढील काही वर्षात श्रीलंका, नेपाळ, ओमान, इजिप्त हे देशही पादाक्रांत झाले। अखंड विस्ताराचं व्रतच कंपनीच्या संस्थापकांनी घेतलं होतं आणि त्यासाठी त्या देशातल्या कंपन्या विकत घ्यायच्या हे त्यांचं धोरण होतं। त्यानिमित्तानं एशियन पेंट्समध्ये परकीय गुंतवणूकही येत गेली। 2008 मध्ये कंपनीने UK मध्येही बलाढ्य पेंट्स कंपनी विकत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या, पण त्यात मात्र कंपनीला थोडंसं नुकसान झालं आणि चंपकलाल चोक्सी यांचा मुलगा अतुल चोक्सी कंपनीतून बाहेर पडला, पण त्याचे शेअरही इतर संस्थापक आणि UTI यांनी विकत घेतले। एशियन पेंट्समध्ये आजही 4 प्रमोटर कुटुंबियांकडे 52% शेअर्स आहेत आणि त्यानंतर सर्वाधिक म्हणजे 15% गुंतवणूक ही परदेशी गुंतवणूकदारांची आहे। हेच यशाचं गमक आहे। परदेशी तसंच देशी गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे कंपनी ही इतकी मोठी झाली आहे। तसंच लोकांमध्ये म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये कंपनीने केलेली गुंतवणूकही फायद्याची ठरली आहे। पंजाबमधील एक अभियंते अमित सिंगल सध्या कंपनीचे CEO आहेत। कंपनीच्या सगळ्याच महत्त्वाच्या मोहिमांमध्ये ते केंद्रस्थानी होते आणि मार्केटिंगमध्ये आधुनिकता आणण्यात त्यांचा मोठा हात आहे। मेकॅनिकल अभियंता आणि मार्केटिंग मधली MBA पदवी घेतल्याच सिंगल एशियन पेंट्समध्ये रुजू झाले आणि कंपनीने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे मागच्या 30 वर्षात ते CEO आणि व्यवस्थापकीय संचालकही झालेत आणि आपल्याबरोबर कंपनीलाही त्यांनी वेगळ्या उंचीवर नेलंय। या घडीला कंपनीने एकूण 14 देशांमध्ये 27 पेंट्सचे कारखाने उभे केलेत। भारतातही त्यांचे 10 प्रकल्प आहेत आणि पेंट्स बरोबरच मॉड्युलर किचन आणि बाथ फिटिंग्सच्या व्यवसायातही कंपनीने पाय रोवलेत आणि कंपनीची सर्वाधिक हिस्सेदारी संस्थापक सदस्यांकडेच ठेवल्यामुळे श्रीमंतांच्या यादीतही हे सदस्य वारंवार झळकलेत। दानी कुटुंब हे फोर्ब्सच्या यादीतील 36वे सगळ्यात श्रीमंत कुटुंब आहे आणि त्यांची मालमत्ता 8.1 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे। तर एशियन पेंट्सचा महसूलही 36,000 कोटींवर पोहोचलाय। 83 वर्ष जुन्या या भारतीय कंपनीकडे 30,000 कोटींची मालमत्ता आहे आणि 9,000च्या वर स्थायी कर्मचारी वर्ग आहे। अशी ही एशियन पेंट्सची कहाणी आहे। तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।